महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा. राज्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयांना आता केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना लागू करणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार वाहनांवरील दंड 30 दिवसांच्या आत जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे. ठराव संकलन प्रक्रिया 9 मार्च पासून सुरू होणार असून तालुकानिहाय संस्थांची यादी 2 मार्च पर्यंत सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करत विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भारत आता आणि भविष्यातही इस्रायल बरोबर खंबीरपणे उभा असल्याचं वक्तव्य केलं आहे. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या 453 बसेसचे रूपांतर निमआराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची एसटीआय मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते केतन पिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला असून त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एका शेतकऱ्याने आपली किडनी विकल्याची धक्कादायक बाब विधानसभेत पुढे आली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सावकारांची संपत्ती गोठवण्याचे निर्देश दिल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात दिली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाबाबत बुधवारी मोठी कारवाई करत उद्योगपती अनिल अंबानी यांचे मुंबईतील आलिशान घर जप्त केले आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेची अंदाजे किंमत 3,715.83 कोटी रुपये इतकी आहे. ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशनशी संबंधित कथित बँक फसवणूक प्रकरणाशी जोडलेली असून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत याबाबतचा तपास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ आपल्या देशापुरती मर्यादित राहिलेली नसून पंतप्रधान मोदींचे संपूर्ण विश्वात चाहते आहेत. त्यांची विचारधारा आणि दृष्टिकोन याला पाठबळ देणारे करोडो लोक पंतप्रधान मोदींच्या मागे ठामपणे उभे आहेत. याचाच प्रत्यय सोशल मीडियावर देखील आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून एक नवा विक्रम रचला आहे. एवढी फॉलोअर्सची संख्या असणारे जगातील पहिले राजकीय नेते आता ते बनले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला महिना पूर्ण होत असताना घातपाताचा संशय वाढत चालला आहे. VRS कंपनीच्या लिअरजेट मधून प्रवास करताना बारामतीत त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदार खासदार यांनी VRSची विमाने न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने येत्या 1 एप्रिल पासून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20% इथेनॉल मिश्रित आणि किमान रिसर्च ऑक्टेन नंबर 95 असलेली पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे. भारत इस्रायल संबंधांना नवे बळ देणाऱ्या ऐतिहासिक घडामोडीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या संसदेच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. इस्रायलची संसद म्हणजे नेसेटचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी त्यांना स्पीकर ऑफ द नेसेट हे सर्वोच्च पदक प्रदान केले आहे. हा सन्मान स्वीकारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान तसेच पदक मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतल्याचे सांगत सभागृहात थेट पुरावेच दाखवले. यात मंत्रिमंडळाचे इतिवृत्त, उद्धव ठाकरेंची सही, प्रसार माध्यमातील बातम्या आणि एका फोटोचाही उल्लेख केला आहे. व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने व्हॉट्सअपबाबत मोठा निर्णय घेतला. 1 मार्च पासून सिम कार्ड शिवाय व्हॉट्सअप चालणार नाही. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की सिम कार्ड बाइंडिंग नियमात कोणताही बदल किंवा शिथिलता येणार नाही. हा नियम व्हॉट्सअप, टेलिग्राम, सिग्नल मेसेजिंग ऍप्सला लागू असणार आहे.